नमस्कार मंडळी नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान यांच्यामध्ये पदभरती सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 42 जागांची पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देता या ठिकाणी तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण हा चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत या ठिकाणी पदभरती असणार आहेत. म्हणजे MUHS अंतर्गत ही पदभरती असणार आहे. ही पदभरती 11 महिने आणि 29 दिवसाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही पदभरती असणार आहेत. तर ही भरती आहे ती मित्रांनो तुम्हाला 4/12/2024 पासून ते 17/12/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या जागा असणार आहेत, पात्रता हे या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर, एकूण 20 जागा. अनुसूचित जातीसाठी 3, जमाती 1, विजा अ1, बज ब 0, बज क 1, बज ड 1, विम प्र 0, इम व 5, SCBC 3, EWS 2 आणि ओपन 3 अशी जर पदभरती असणार. त्याचबरोबर पुरुष तंत्रज्ञ त्यांना मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 2, जमाती 2, बज ब 1, बज क 1, बज ड 1, इम व 4, SCBC 3, EWS 2 आणि ओपन 2 जागी पदभरती असणार. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन यांना एकूण 2 जागा, अनुसूचित जातीसाठी 1 आणि विजा अ1 साठी 2 जागी पदभरती असणार. त्याचबरोबर प्रोग्रामर असिस्टंट QA यांना एकूण 1 जागा असणार आहे. ती 1 जागा ओपनसाठी राखीव असणार आहे. ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान MUHM यांच्या अंतर्गत या ठिकाणी पदभरती असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला thanecity.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा असणार आहे 12/12/2024 नुसार या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. वयोमर्यादा मित्रांनो MBBS विशेष तज्ञ जे डॉक्टरची पोस्ट आहेत त्यांना 18 ते 69 वर्षापर्यंत चालू शकतं. त्याचबरोबर अभियानांतर्गत इतर रुग्णसेवेशी संबंधित म्हणजे परीक्षका, अधिपरीक्षका, तंत्र यांना मित्रांनो जर असेल तर 18 ते 64 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी चालू शकतं. वर नमूद केलेली इतर 2 पदे वगळून जी राहिलेली 2 पदे आहेत त्यांना 18 ते 38 आणि कास्टसाठी 43 वर्ष या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत उमेदवारास राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इतर पदासाठी अर्ज करायची मर्यादा नसणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो ही जी लिंक दिली आहे ही गुगल फॉर्मची लिंक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरते स्वतःचं पूर्ण नाव 10वीचं मार्कशीटप्रमाणे अचूक लिहायचं आहे. त्याचबरोबर जन्मतारीखसुद्धा लिहायची आहे. जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत तुमचं वय हे तुम्हाला लिहायचं आहे. तुमचे जेंडर लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला. त्याचबरोबर मॅरिड अनमॅरिड असाल त्याचं ग्रॅज्युएट जोडायचं आहे. अर्जातील सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे. तर मित्रांनो, पात्रता, पे स्केल आणि वयोमर्यादा पाहणार आहोत. पदनाम वैद्यकीय अधिकारी, एकूण 20 जागा. MBBS डिग्री चालू शकतं आणि 18 ते 69 वर्ष, 18 ते 69 वर्ष आणि 60,000 रुपये पे स्केल राहणार प्रतिमा. पुरुष तंत्रज्ञ एकूण मित्रांनो 19 जागा. 12वी+ डिप्लोमा इन महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, 18 ते 64 वर्ष, 17,000 रुपये पे स्केल राहणार आहे. पुढची पोस्ट आहे शहर आरोग्य व्यवस्थापन पब्लिक हेल्थ मॅनेजर, एकूण 2 जागा असणार आहेत. त्याचबरोबर MBBS और BMS BHMS किंवा जे मेडिकलची जी डिग्री आहेत हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनची त्या ठिकाणी तुमचं चालू शकतं. 18 ते 38 वर्ष आणि कास्टसाठी 43 वर्ष चालू शकतं. 32,000 रुपये पे स्केल राहणार आहे. त्याचबरोबर प्रोग्रामिंग असिस्टंट QA, एकूण ओपनला 1 जागा. त्यांना मित्रांनो 10वी पास बरोबर तुमच्या या ठिकाणी GCC टायपिंग इंग्लिश 40 आणि मराठी 30 असणं आवश्यक राहणार आहेत. 18 ते 38 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि 18,000 रुपये पे स्केल राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला काही टिप आहेत. शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील नोंदवावा. अर्ज सादर करण्यावेळी शेवटच्या तारखेस उमेदवारांकडे जाहिरातीमध्ये जी पात्रता आहे ती या ठिकाणी तुमची लागणार आहे. त्याचबरोबर अर्ज भरताना अंतिम वर्षाची मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूक या ठिकाणी लिहावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद करताना व इतर गुणांच्या टक्केवारीची नमूद करणे अनिवार्य राहणार आहे. म्हणजे CGPA किंवा ग्रेड असल्यास हे ग्रेडनुसार आणि CGPA नुसार तुम्हाला टक्केवारी द्यायची आहे. त्याचबरोबर 4 अंतिम प्रमाणपत्रकामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद केली असल्यास संबंधित संस्थेकडून त्यांच्या गुणांमध्ये संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे. म्हणजे जी डिग्रीचा जे डिग्री आहेत
म्हणजे मार्काची टक्केवारी ते व्यवस्थित करून घ्यायचे. उमेदवारांमध्ये फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येणार, म्हणजे शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, मूळ कागदपत्रे सादर न केल्यास अपात्र ठरवले जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमची जी डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी द्यायची आहेत. 7वा आणि अंतिम आहे, पदाकरता आवश्यक असणारा शासकीय अर्हता पात्रता ही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर अनुभव हा MBBS साठी लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता की मित्रांनो कोणत्या हॉस्पिटलचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो संगणक अर्हता या ठिकाणी MA साठी लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुमचं लागणार आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. अर्ज शुल्क मित्रांनो, अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट असणार आहेत. शुल्क मित्रांनो 150 रुपये फी ओपन आणि 100 रुपये फी कास्ट लागणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे यांच्याद्वारे डिमांड या ठिकाणी DD काढायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला फॉर्मवरती फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सहीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणजे फॉर्म हा गुगल फॉर्म आहे, ती तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचा आहे. थेट मुलाखत मित्रांनो, थेट मुलाखत असणार आहेत. अतिविशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS या पदाकरता जे असणार आहेत त्यांना सब्जेक्ट नॉलेज 10, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज 10, लिडरशिप क्वांटिटी 10, ॲडमिनिस्ट्रेशन एलिजिबिलिटी 10, एक्सपिरियन्स 10 अशी असणार आहेत. त्याचबरोबर फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असल्यास 2 मार्क प्रति वर्षासाठी, प्रायव्हेट असल्यास 1 मार्क एका वर्षासाठी असणार आहे. अशी एकूण टोटल मित्रांनो 10 मार्क्स मॅक्झिमम आणि अशी एकूण 50 मार्कांची तुमच्या ठिकाणी जी थेट भरती आहे ते तुमची केली जाणार. त्याचबरोबर जे राहिलेले 2 घटक आहेत त्यांना उपरोक्त थेट निवडमध्ये या ठिकाणी एज्युकेशननुसार तुमच्या या ठिकाणी प्रमाण काढून 50 गुण असणार आहेत. त्याचबरोबर जे ॲडिशनल मार्क्स असतात, जसं की स्टाफ नर्स असेल त्यांना जे ॲडिशनल मार्क्स असतात त्यांना 20 गुण असणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास एका वर्षासाठी 10 अशी 30 गुण अशी 100 गुणांची तुमच्या ठिकाणी गुणांकन पद्धत देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याचबरोबर काही सर्वसाधारण सूचना आहेत या तुम्ही पाहायचे आहेत. त्याचबरोबर फॉर्म भरते सर्व माहिती भरायची आहेत, प्रिंटआउट किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला thanecity.g.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, तरी होती मित्रांनो ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.